नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, एक महत्त्वाच्या दोन गोष्टी आपल्याशी शेअर करायच्या आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक महत्त्वाचा आपण एक न्यूज जी माहिती नाही कोणाला ती इथं शेअर करणार आहे. आणि दुसरी जितेंद्र आव्हाड या दोघांबद्दल एक धक्कादायक माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसांमध्येच लोकसभा इलेक्शन आपल्याला माहिती आहे. साधारण पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेचं आचारसंहिता लागू शकते आणि संपूर्ण देशात लोकसभेचं इलेक्शन हे येऊन ठेपलेलं आहे. अशा वेळेस खूपच रणधुमाळी जोरात चाललेली आहे. तिकडे राहुल गांधी त्यांची ती यात्रा करतायत. भाजपचं पण जोरदार कॅम्पेनिंग चालू आहे. बरेचसे पक्ष आपापल्या पद्धतीनं उमेदवार निवडायचं, मतदारसंघ फिक्स करायचं, फायनल करायचं, ह्या कामामध्ये आता गुंतलेले आपल्याला दिसून येतात. अशाच पद्धतीने पुण्यामध्ये मित्रांनो, पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये खूपच देवधर यांचं नाव, जे RSSचे एक स्वयंसेवक आहेत, अतिशय उत्तम काम त्यांचं RSSमध्ये पाहिलं जातं आणि त्यांचं नाव हे चर्चेलं जात होतं. आणि खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे यांचं नाव बनारसमधून सर्वजणांना अशीच अपेक्षा आहे की तिथून त्यांचं ते फायनल होईल. परंतु मित्रांनो, एक लेटेस्ट अपडेट असं येतं आहे की नरेंद्र मोदी हे पुणे किंवा सातारा या दोनपैकी एका जागेतून चाचपणी ते करत आहेत की ते या भागातून, या मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता मित्रांनो आता निर्माण झालेली आहे. आणि तशी ती चाचपणी त्यांचा अंतर्गत चाचपणी त्यांच्या RSS किंवा BJP यांच्याकडून चालू आहे. याचं कारण आहे की जर नरेंद्र मोदी हे पुणे किंवा सातारा किंवा अगदी महाराष्ट्रातून उभे राहिले, म्हणजेच महाराष्ट्रात राज्यातून उभे राहिले, तर त्याचा निश्चितच फायदा भाजपला हे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त सीट्स निवडून येण्यासाठी एक वातावरण निर्मिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती होईल. आणि यासाठीच हा निर्णय घेण्याच्या विचारात स्वतः नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांची ती कोर टीम आहे. आपल्याला माहिती आहेच की मध्ये अनेक सर्वे झाले. या सर्वेमध्ये थोडंसं भाजपला कमी जागा किंवा अपेक्षेपेक्षा कमी जागा, तशा जास्तच जागा आहेत, पण अपेक्षा जागा इंडियाला जशा पाहिजे होत्या, म्हणजे त्यांचं टार्गेट आहे की 48 पैकी 48 जागा ह्या इंडियाला मिळाल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न मित्रांनो आपल्याला दिसून येतात. आणि याचाच एक भाग म्हणून जर नरेंद्र मोदी जर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा साताराच्या मतदारसंघामध्ये जर ते उभे राहिले, तर निश्चितच याचा फायदा भाजपला ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जास्तीत जास्त सीट्स, म्हणजे भाजप म्हणण्यापेक्षा NDAला जास्तीत जास्त NDAच्या सीट्स निवडून येण्यासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. ह्याचा सर्वात मोठा फटका बारामती लोकसभा मतदारसंघाला मित्रांनो बसू शकतो. बारामतीतून सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून उमेदवार असणार आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं बारामतीचा मतदारसंघ, तर तो साधारण पुरंदर, खडकवासला त्यातला शहरी भागसुद्धा त्यामध्ये येतो. आणि जर नरेंद्र मोदी हे जर पुणे शहरातून उभे राहिले, तर त्याचा इम्पॅक्ट हा बारामती मतदारसंघांवरती 100% झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्याचा फटका हा महाविकास आघाडीला, सुप्रिया सुळे यांना महत्त्वाचा बसू शकतो. तर हे काय, म्हणजे ती आता चाचपणी चालू आहे. त्याच्यामध्ये अंतिम निर्णय अजून झालेला नाही. तो कधी होईल हे झाल्यानंतर आपण ते कळवूच, लवकरच आपण चॅनल्सवरती आपल्या कळवूच. तर हा एक विषय होता मित्रांनो. दुसरा विषय महत्त्वाचा होता की मुंबऱ्यातून जे महाविकास आघाडीचे जे जितेंद्र आव्हाड आहेत, एक वादग्रस्त व्यक्तिमत्व, सतत काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारं हे व्यक्तिमत्व, देवदेवतांवरती, धर्मावरती, जातीपातीवरती, अनेक विविध नेत्यांवरती टीका करून स्वतः चर्चेत राहण्याचं काम ह्या व्यक्तीनं आजपर्यंत केलं. तर यांच्याबद्दल एक असं बोललं जातं की यांच्या निष्ठेबद्दल कोणी शंका घेत नाही, असं बोललं जातं. म्हणजे त्यांचे पण तुम्ही बरेचसे स्टेटमेंट्स ऐकले असतील पवारसाहेबांबद्दल, की माझी निष्ठा पवारसाहेबांबद्दल किती प्रामाणिक आहे, आणि म्हणजे ते माझे वडीलच आहेत वगैरे, अशा त्या वल्गना त्यांच्या असतात. त्यामुळं
त्यांच्या विरोधकांना सुद्धा संशय येत नाही त्यांच्या निष्ठेबद्दल, एवढी त्यांची निष्ठा प्रचंड आहे असं समजलं जातं. परंतु मित्रांनो, दुसरी ही जी अपडेट्स आपल्यापर्यंत आलेली आहे ती अशी आहे की गेले कित्येक दिवसांपासून स्वतः जितेंद्र आव्हाड हे उभाटा या गटामध्ये म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि पवारसाहेबांची साथ सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ज्या पवारसाहेबांना ते स्वतःचे वडील आणि त्यांचं माझ्यावरती खूप उपकार आहेत वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी करून ते सतत चर्चेत असतात, ते जितेंद्र आव्हाड त्या पवारसाहेबांना सोडून उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पडद्याच्या पुढे उभे राहून ते असं बोलतात की माझी निष्ठा आहे, म्हणजे अगदी टेबलावरती हात आपटून चेहऱ्यावरचे वेगवेगळे हावभाव करून सुद्धा ते ह्या गोष्टी सतत सांगत असतात. निष्ठेबद्दल, विश्वासाबद्दल, महाराष्ट्र धर्माबद्दल ते बोलत असतात. दुसरे लोक जर एखाद्या गटामध्ये गेले, पक्षामध्ये गेले, पक्षांतर केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया यांची असते गद्दार म्हणून ते दुसऱ्याला हिनवतात, बोलतात. परंतु आज ही वेळ त्यांच्यावर आली की ते पडद्याच्या समोर असे वागतात आणि पडद्याच्या मागे त्यांनी ते गेले कित्येक दिवसांपासून सूत्र हलवत आहेत की उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये त्यांना प्रवेश करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि यासाठी ते उद्धव ठाकरेंचे चिरंजीव श्री आदित्य ठाकरे यांच्यामार्फत हे प्रयत्न चालू आहेत. परंतु मित्रांनो, गंमत अशी झाली आहे की मुंब्रामधील आणि ठाणे त्या भागातील जे उभाटाचे जे गटाचे जे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, राजन विचारे असतील किंवा अनेक असतील, तर यांनी जो संघर्ष केला आहे या संघर्षासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की ह्यांना म्हणजे जितेंद्र आव्हाडांना गटामध्ये घ्यायचं नाही, यांना आम्ही येऊ देणार नाही. तर मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो जर जितेंद्र आव्हाड उभाटा गटामध्ये त्यांना घेतलं तर. त्यामुळं श्री उद्धव ठाकरे किंवा त्यांचे जे पक्षश्रेष्ठी आहेत तो अजून त्याने निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाडांची एक मोठी अडचण आता या टायमिंगला दिसून येते. कारण मध्यंतरी जितेंद्र आव्हाडांनी जे स्टेटमेंट दिले होते त्यावेळेस पवारसाहेब गटाने त्यांच्याबद्दल हात झटकले होते आणि असेच काही प्रसंग इथून मागं असे घडले होते की ज्यामुळं जितेंद्र आव्हाड हे पक्षावरती एक प्रकारे नाराज आहेत, परंतु ते नाराजी आपली उघड करून देत नाहीत. ते आतल्या मनातून ते नाराज आहेत, परंतु वरून ते तसं दाखवत नाहीत. तरी असे खात्रीलायकच हे माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जो काही आव्हाडांना विरोध केला आहे त्यांच्या प्रवेशासाठी, त्यामुळे ह्यांचा प्रवेश हा लांबलेला आहे. परंतु मला वाटते की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा प्रवेश होऊ शकतो अशी शक्यता आहे. पण जर उद्धव ठाकरेंनी जर जितेंद्र आव्हाडांना पक्षामध्ये त्यांच्या घेतलं, गटामध्ये घेतलं, तर त्यांचे जे शिवसैनिक आहेत जे पहिल्यापासून निष्ठेने काम करत आहेत त्या भागामध्ये, तर यांचं काय? तर यामुळं हा थोडासा याच्यावरती डिसिजन्स हे पेंडिंग राहिलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे सर्व दिसून येईल की नक्की याच्यावरती उद्धव ठाकरे किंवा जितेंद्र आव्हाड किंवा ते शिवसैनिक किंवा पदाधिकारी राजन विचारे असतील हे काय मार्ग काढतील हे आपल्याला दिसून येईल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर ऐकत असताल निष्ठा, विश्वास ह्या गोष्टी जर तुम्ही ऐकत असताल जितेंद्र आव्हाडाच्या तोंडातून, तर तुम्ही थोडंसं त्या चेहऱ्यावरती भाळू नका. हा माणूस वरून वेगळा आहे आणि आतून खूपच वेगळा आहे. त्याचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे अतिशय डेंजरस आहेत. त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांनी जर येणाऱ्या काळात जो निर्णय घेतला तर तुम्हाला धक्का वाटला नाही पाहिजे, यासाठीच ह्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर केल्यात. त्यामुळे ह्या दोन महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. एक नरेंद्र मोदी यांच्याबद्दल की जे पुणे किंवा सातारा या भागातून ते निवडणूक लढवू शकतात. म्हणजे तो त्यांची एक चाचपणी चालू आहे आणि ते फायनल जर झालं, जर त्यांना ते पॉझिटिव्ह रिमार्क गेला तर खात्री बाळगा, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढू शकतात पुणे किंवा सातारा या मतदारसंघातून.
त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा पंतप्रधान हा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपलं जे स्वप्न होतं महाराष्ट्राचं, तर या निमित्ताने का होईना परंतु पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतं. तर मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर काही चुकत माकत असेल तर कमेंट्सवरती नक्की कळवा. धन्यवाद.